रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। कसं आहे की मार्केटमध्ये जवळपास 1400 म्युच्युअल फंडाचे प्लॅन्स उपलब्ध आहेत। तर त्याच्यामधला मला कुठला चांगला आहे, मी कुठला घ्यावा, याच्यासाठी तुम्ही नक्कीच तुमच्या एक तर तुम्हाला प्रचंड नॉलेज असणं गरजेचं आहे मार्केटचं। कारण काय होतं की आजकाल आम्हाला बरेचसे जे काही इन्व्हेस्टर्स असतात त्यांना कन्सर्न असा असतो की आम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तुम्हाला कशाला जो काही तुमचं जे ब्रोकरेज आहे तर ते का द्यायचं। तर पहा की 1400 जे काही प्लॅन्स आहेत त्याच्यामधून माझ्यासाठी राईट प्लॅन कुठला आहे याचा जर तुम्हाला अभ्यास करता येत असेल तर वेल अँड गुड, त्याच्यासारखं दुसरा काही हे नाहीये। पण तुम्ही जर फक्त ते छोटंसं ब्रोकरेज 1% ब्रोकरेज असतं आमचं साधारणतः 1.25%, तर तुम्ही ते ब्रोकरेज वाचवण्यासाठी तुम्ही चुकीचा प्लॅन मध्ये घेतला तर तुमची पूर्ण लाईफ टाइम जे आहे ते तुमचं फायनान्शियल प्लॅन जो आहे तो डिस्ट्रॉय होणार आहे। दुसरं म्हणजे काय, तुम्ही जेव्हा ऍडवायझर घेता तेव्हा त्यांची कुठे ना कुठेतरी ही रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीने गाईड करणं, तुमचा जो काही फायनान्शियल प्लॅन जो आहे याच्यामध्येही मी असं म्हणेल की आता जो काही मला अनुभव आहे की इन्व्हेस्टर्सला वाटतं की आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय आता आमची जबाबदारी संपली। तर मी असं म्हणेल की जर तुमचा फायनान्शियल प्लॅन कळकळीने तुम्हाला सांगतो की तुमचं फायनान्शियल प्लॅन तुमचा असा पद्धतीने आहे, तुमचे फायनान्शियल गोल्स असे आहेत, तर तिथे तुम्ही कुठे ना कुठेतरी स्वतःचा फॉलोअप करणं हे गरजेचं आहे त्या फायनान्शियल प्लॅनसाठी। कारण फायनान्शियल गोल्स हे तुमचे आहेत, म्युच्युअल फंड ऍडवायझरचे फायनान्शियल प्लॅन नाहीये। म्युच्युअल फंड ऍडवायझरला ब्रोकरेज मिळालं तर त्यांचं काम जातं, पण त्या परिस्थितीमध्ये जर तुमचा म्युच्युअल फंड ऍडवायझर तुम्हाला कळकळीने परत सांगत असेल की तुम्ही तुमचा फायनान्शियल प्लॅन करून घ्या, तुमचे फायनान्शियल गोल्स आपण पाहूया, तर ते तुम्ही फॉलोअप करणं गरजेचं आहे। 6 ते 8 महिन्यांनी तुमचे जे काही स्कीम्स आहेत त्या परफॉर्मिंग आहेत का, कारण बऱ्याचदा असं होतं की काही स्कीम्स म्हणजे जरी हे पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग आहे म्युच्युअल फंडाचं, तरी बऱ्याचदा असं असतं की स्कीम्स काही जे असतात ते परफॉर्मिंग नसतात, असंही होतं। म्हणजे आता तुम्हाला उदाहरण सांगते की जसं की ऍक्सिस म्युच्युअल फंड जे म्हणजे मागे साधारणतः 2017 ते 22 या काळामध्ये सगळे म्युच्युअल फंड जे होते, स्कीम जे होते त्या ऑलमोस्ट एकदम ऍव्हरेज परफॉर्म करत होत्या, परंतु ऍक्सिस म्युच्युअल फंड इट वॉज अ ओनली म्युच्युअल फंड की इट वॉज परफॉर्मिंग टू गुड। ओके, म्हणजे सगळ्यामध्ये त्यांचे जे काही रिटर्न्स होते ते अमेझिंग रिटर्न्स येत होते। परंतु नंतर आता असं झालं की 22-23 पासून काही गोष्टी जे घडल्या, काही फ्रंट रनिंग वगैरे काही इश्यू तिथे होत होते आणि त्याच्यामुळे ऍक्सिस म्युच्युअल फंडाचा जो काही परफॉर्मन्स होता तो बऱ्याच मध्ये डाऊन आला। तर अशा वेळी आम्हाला काही त्यांचे किंवा काही फंड मॅनेजर होते, याच्यामध्ये कसं असतं की पोर्टफोलिओ मॅनेजमेंट देखील म्युच्युअल फंडामध्ये तितकंच महत्वाचं असतं आणि ते कुठे ना कुठे नीट पद्धतीने घडत नाहीये काही फंडांमध्ये, आणि त्यामुळे आम्हाला त्या स्कीम्स बदलाव्या लागल्या। नुकतंच असं झालं की क्वांट म्युच्युअल फंड, तर क्वांट म्युच्युअल फंडचं काय आहे की ते खूप ऍक्टिव्हली त्यांचं जे आहे पोर्टफोलिओ जो चर्निंग जो आहे त्यांचा खूप ऍक्टिव्हली पोर्टफोलिओ चर्न करत राहतात, म्हणजे म्युच्युअल फंडाचा इटसेल्फ जो साधारणतः बाकीचे म्युच्युअल फंड साधारणतः वर्षभराने किंवा 8-9 महिन्याने त्याच्यामधले स्टॉक्स बदलत असतील, तर हे साधारणतः 2-3 महिन्यालाच त्याचे स्टॉक्स बदलत राहतात। ही मी असं म्हणेल की त्यांचा कुठेतरी बेसिक फंड आहे त्यांच्या म्युच्युअल फंडाचा। तर यामुळे तर त्यांचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय झालंय काय की नुकतंच काही जे बजेट झालं त्याच्यामध्ये जे काही तुम्ही शॉर्ट टर्मचं जे काही ट्रेडिंग करता, हे सॉर्ट ऑफ ट्रेडिंग झालं 1 वर्षाच्या अगोदरचं, तर त्याच्यावरचे टॅक्सेस वाढवले गव्हर्नमेंटने आणि त्याच्यामुळे नक्कीच या म्युच्युअल फंडाचं इंटरनल त्यांच्या रिटर्न्सवर जे आहे, कारण ते ऍक्टिव्हली चर्निंग करतात आणि त्याच्यामुळे याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे, हा जो टॅक्स वाढवला गेला, आणि त्यामुळे बऱ्याच क्वांट म्युच्युअल फंडांच्या स्कीम्सला देखील इथे प्रॉब्लेम झालेला आहे। तर अशा पद्धतीने ह्या घटना घडत असतात। एक तर तुम्हाला याचं खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज पाहिजे, मग तुम्ही बिनधास्त तुमचं तुम्ही, कारण आजकाल अकाउंट ओपन करायला मी म्हणते की अक्कल लागतच नाहीये, तुम्ही ऑनलाईन काईट ओपन करा, अपस्टॉक्स ओपन करा किंवा कुठलेही तुम्ही ग्रो ऍप ओपन करा, हजारो ऍप्स आलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ऍप डाउनलोड केलं आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता। परंतु याच्यामध्ये तुम्हाला जर नॉलेज नसेल आणि तुम्ही चुकीच्या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं असेल किंवा बरेच वर्ष तुम्ही चुकीच्या फंडामध्ये इन्व्हेस्टेड राहिला असाल, तर त्या परिस्थितीमध्ये रिटर्न्स बनण्याची शक्यता फार कमी आहे। परत एकदा दुसरं म्हणजे काय की हे तुम्ही ऑनलाईन जे काही ऍप्स असतात त्याच्यामध्ये पहा की तुम्हाला डायरेक्ट सपोर्ट कोणाचा नसतो, की कोणीतरी जे काही शिकाऊ लोक असतात, आता कस्टमर केअर म्हणजे शिकाऊ लोक असतात, हे तुम्हालाही माहिती पाहिजे की साधारणतः ज्यांना कुठे फारसा जॉब मिळत नाही अशी लोक कस्टमर केअर मध्ये काम करतात, तर त्यांना किती बुद्धी असते हे तुम्ही समजून घेऊ शकतात। त्याच्याऐवजी तुम्हाला एक डेडिकेटेड ज्या पर्सनला नॉलेज आहे, हा पर्सन तुम्हाला तिथे डेडिकेटेडली जर तुम्हाला सर्व्हिस देत असेल, तर त्याचं तुम्हाला एक शेवटी कोणीही फुकटमध्ये काम करत नाही, त्यांनाही कुठे ना कुठेतरी काहीतरी पैसा कमवायचा असतो, तर त्यांना तुम्हाला जर 1% द्यावा लागला तर त्याच्यामध्ये मला वाटतं की एवढं दुःख मानून घ्यायची काही गरज नाही। कारण आजकाल कसं झालं की युट्यूबमुळे म्हणजे अर्थात ऑनलाईन मी ही युट्यूबरच आहे, त्याची डिफरंट स्टोरी, पण असे बरेचसे युट्यूबर ज्ञानी आहेत की जे सांगतात की
तुम्ही त्यांना डायरेक्ट फंडमध्ये इन्व्हेस्ट करा आणि मग त्याच्यामध्ये तुमचे 1% वाचेल, तुमचे त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल एवढा इकडे. पण तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहिले तर ना. ओके, तुम्ही ते इन्व्हेस्टेडच राहिले नाही. तुम्ही म्हणजे इथे कसं आहे की तुम्हाला मैदानावर टिकून राहायला लागेल. त्या मैदानावर टिकून राहण्यासाठी तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. तर तुम्ही स्वतः मिळवा किंवा ज्या व्यक्तीला ते नॉलेज आहे त्याला तुम्ही 1 रुपया द्या. काय म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटत नाही की एवढा तुम्हाला त्याच्यामध्ये इश्यू असण्याचं गरज आहे. ओके, चौथं मला याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की कसं राहतं की तुम्हाला एक डिसिप्लिन राहता. तुम्ही एक जसं आहे तुम्हाला कोणीतरी एक शेवटी अकाउंटेबिलिटी असते की कोणीतरी तुम्हाला विचारणार असतं की किंवा तुम्हाला कोणातरी सांगावं लागतं की मला SIP बंद करायची, मला SIP सुरू करायची, मी इथे पैसे काढू का, घालू का. तर तुम्हाला हे 4 वेळा तुम्ही विचार करता. जर तुमचं तुम्ही स्वतः केलं तर तुम्हाला त्याच्यामधली तुमच्या फायनान्शियल प्लॅनची शेवटी तुम्हीच त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कुठे ना कुठे तुम्ही डिस्ट्रॉय करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने मी म्हणेल की म्हणजे सगळ्यात पहिल्या 2-3 महत्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्हाला एक 1-to-1 कॉन्टॅक्ट पर्सन भेटतो जो 24/7 तुम्हाला अवेलेबल असतो. दुसरं म्हणजे तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला ते हेल्प करू शकतात. तिसरं म्हणजे की तुम्हाला एक राईट फंड जो आहे तो सिलेक्शन करण्यासाठी ते हेल्प करू शकतात. आणि चौथं म्हणजे की जे काही स्कीम जर कधी परफॉर्म करत नसतील तर त्या चेंज करण्यासाठी तुम्हाला ही व्यक्ती मदत करू शकते. ओके, आणि तुमची एक अकाउंटेबिलिटी आणि तुम्ही डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग राहते. तर अशा पद्धतीने तुमचं जर ऍडवायझर असतील तर तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या इन्व्हेस्टिंग मध्ये ही मदत होऊ शकते असं मी म्हणेल. ओके, शेवटी डिसिजन तुमचा आहे, लाईफ तुमचा आहे, तुमचं फायनान्शियल गोल्स तुमचे आहेत. सो याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.